त्यांनी घेतला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत असणार आहे। दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जिंकली मोह 40+ संघानं आणि त्यानंतर आपण हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहतोय। त्यानंतर 4 संघ अजून असतील, वाकडी 40+ विरुद्ध विचुंबे 40+ आणि नेरे 40+ विरुद्ध नेवाले 40+ अशी लढती असतील। तर थोडीशी घाई करायची, दिलेल्या वेळेमध्ये स्पर्धा संपणं हे खूप गरजेचं असतं। कुमार साई समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेटची स्पर्धा शंकर सीताराम पाटील स्मृती चषक 2025 11:47 झालेत। तर सामन्याला इथे सुरुवात होईल। दोन पंच मैदानावरती आपण लगेच जायचंय। सामन्याला इथे सुरुवात होईल। दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत आहे। धरणा संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारले। 2 फलंदाज मैदानावरती उतरलेत। आपण लहू भुईर यांना पाहतोय आणि त्यांना साथ देतील प्रीतम पाटील। 2 आमचे ऑफिशियल्स आपण पाहू शकाल, सत्यवान काकडे आदी आणि सँडी पालकर केबाले। 4 षटकांची लढत आहे। सामना त्वरित सुरू होईल। 4 षटकामध्ये किती धावा बनतील ही सुद्धा चर्चा आहे। प्रत्येक दिवसामध्ये नवीन नवीन संकल्पना आपण स्पर्धेमध्ये पाहतो। लकी ड्रॉ साठी सायकल आहे, दुसऱ्या भाग्यवान विजेत्यासाठी मिक्सर आहे आणि त्यानंतर तिसऱ्या भाग्यवान विजेत्यासाठी इस्त्री असणार आहे। तसेच प्रत्येक दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी स्नेहकुंज आधारगृहच्या संगीतताई नितीन जोशी आणि समाजसेवक नितीन जोशी यांच्याकडून पैठणी सुद्धा असणार आहे। तर कोण आज असणार तो विजेता, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज। प्रत्येक दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला ती पैठणी बक्षीस मिळणार आहे। जाऊया आपण मैदानावरती। सामन्याला इथे सुरुवात होईल। प्रीतम पाटील आणि लहू भोईर ही सलामीची जोडी मैदानामध्ये। 4 षटकांची लढत आणि आपण पाहतोय मैदानावरती 2 संघ इथे सज्ज झालेत। मोह संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला। मोह संघानं यंदाच्या मोसमामध्ये तुफान फॉर्म मध्ये असलेला मोह 40+ संघ त्यांच्या रेग्युलर संघाला सुद्धा आपण पाहिलं। विनोद पाठे कमालीचा बरसलाय या स्पर्धेमध्ये। पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 31 धावा होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकलं। जाऊया आपण मैदानावरती। सामन्याला होईल सुरुवात। गोलंदाज तयार। हा चेंडू आपण पाहिला, पुढचा चेंडू शंकर। बघा सामना कमालीचा असेल। दोन्ही संघानं एक एक विजय संपादित केले। पहिला चेंडू डॉट नंतर हे प्रयत्न जरूर झाले। पडके 40+ विरुद्ध धरणा 40+ आपल्याला असा सामना पाहायला मिळतो। तर टॉस जिंकला धरणा 40+ संघानं आणि त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण। आतापर्यंत 2 चेंडू एकूण धावा दाफलकावर धावा 2। विनोद पाटे आपण स्टेजची संपर्क साधा। बॅकफुटला गेले, फटका बनवण्याचा प्रयत्न, कमालीचा कमबॅक। बघा यष्टीरक्षक आम्ही जरूर पाहतोय। विकासजी केनी, नितीनजी केनी साहेब आहेत समाजसेवक आणि त्यांचे बंधू आहेत विकासजी केनी।
एष्टी रक्षक आक्रमक एष्टी रक्षक म्हणून ओळखले जातात. 3 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती 2. शंकर यांना पाहतो. पडगे 40+ विरुद्ध धरणा 40+. फ्रंटफुटला आले आणि फटका बनवला. लव भुईर यांच्या बॅट मधून हा तडाखा. दणदणी स्ट्रोक षटकार. कमालीचा कमबॅक. पाठीराख्यांमधून कौतुक करत असताना नितीनजी केनी साहेब या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. एकूण धावा बनल्या. धावसंख्या फलकावरती 8 धावा आहेत. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 4 षटकांची ही लढत आहे. गोलंदाज तयार. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त फलंदाजी राहिल्या. षटकारानंतर आलेला हा घणाघाती प्रहार आणि मिळतील 4 धावा. या 4 धाब्याने संघ पुढे सरकते. एकूण धावे त्या 12. पडगे संघ मागच्या सामन्यामध्ये 32 टार्गेट होतं. एक हाती सामना जिंकला. मात्र या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना सुरुवात दमदार. एकूण धावे त्या 12 धाबा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते शंकर करतायत गोलंदाजी. 5 चेंडू त्यांनी फेकलेत आणि 12 धाबा इथे खर्च झाल्यात. धरणा 40+ विरुद्ध पडगे 40+. अशी ही लढत मैदानावरती आपण पाहते. इथे आपण पाहिलं निर्धाव चेंडूची झाली सांगता. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 12. तो पहिल्या षटकाचा खेळ संपला. टॉसविन टीम धरणानं फिल्डिंगला पसंती दिली. 1 षटकानंतर एकूण धावसंख्या पाहतो 12. नितीनजी केनी आम्ही पाहतो धरणाच्या नाईट स्पर्धेचे आयोजक सुद्धा राहिलेत आणि आपण पाहतो समाजसेवक आहेत. अनेक ए ग्रुपच्या संघांना मनोहर ते स्पॉन्सर करतात. नितीनजी केनी आणि त्यांचे बंधू खेळतात एष्टी रक्षक विकासजी केनी. जर विकासजी केनी आणि एष्टी रक्षक करताना झेल जर टिपला तर त्यांना नितीनजी केनी साहेब यांच्याकडून 1000 असतील. नितीनजी केनी यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. नाईट स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत विकासजी केनी, ज्यांचे बंधू आहेत एष्टी रक्षक. बघा मगाशी जो खूप चांगला प्रयत्न केला होता आणि आता हे नामांकन त्यांना मिळालं. धरणा 40+ हा संघ खेळतो. आता समोर पडगे. तर नितीनजी केनी यांचा आम्ही धन्यवाद देतो ज्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात आणि धरणा संघाला सुद्धा चांगल्या खेळासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. ओळ्या मॅचकडे 1 ओव्हर धावा 12. महेंद्र येथे गोलंदाजीसाठी एकूण धावे त्या 12 धावा. धावसंख्या फलकावरती 12च्या सरासरीनं पडगे संघ खेळते. गडी बाद करता आला नाही पहिल्या षटकामध्ये. आपण पाहते प्रीतम पाटील संधी मिळाली नाही पहिल्या षटकामध्ये. 6 मध्ये 12 लहू भोईर यांची कामगिरी राहिल्या. महेंद्र येथील गोलंदाजीसाठी राऊंड द विकेटनं गोलंदाजी होईल. हा चेंडू आपट बार होता. एक्स्ट्रा कव्हरला कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाईल सीमा पार. मिळणार इथे चौकार. जबरदस्त इथे फलंदाजी राहिल्या. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. त्याचा संपूर्ण फायदा उठवला. गॅपमध्ये चेंडू ढकलला आणि 1 बाउन्स चेंडू सीमा रेषे पलीकडे चौकाराने खातं उघडले. प्रीतम पाटील यांनी पडगे संघाचे सलामीवीर फलंदाज. एक जबरदस्त यष्टीरक्षण राहिलं 40+ साठी. त्यांचं विशेष योगदान पनवेल असो रायगड असो आपल्या विभागामध्ये आणि ते प्रीतम पाटील यांच्या बॅटमधून चौकार आले. 16 धावा बनल्यात. 1 षटक आणि 1 चेंडूचा खेळ इथे संपलाय. 4 षटकांची ही लढत आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. दांडी गुळ केल्या आणि धक्का क्रमांक 1 पडगे 40+ ला प्रीतम पाटील जातील माघारी. धावा असताना धावसंख्या फलकावरती 16 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक
एकूण धावा आहेत त्या 17 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी राहिली. नवीन फलंदाज आपण पाहते सुभाष ठाकूर इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडू स्ट्रायकरला सध्या लहू भोईर यांना पाहतोय. 6 मध्ये 12, 1 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून. हा फटका सुरेख आहे. बॅटच्या मधोमध आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषे पार. मिळणार षटकार. 6 धावा. लहू भोईर यांची जादूगरी मैदानावरती आपण पाहतोय. या डावामध्ये आतापर्यंत 2 षटकार. आता गतीमध्ये परिवर्तन केलं. धीम्या गतीचा हा चेंडू निर्धावेल. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पडगे 40+ संघ आपण मैदानावरती पाहतोय. फलंदाजी करत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 धावा धावसंख्या फलकावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट न गोलंदाजी करतील महेंद्र. लास्ट बॉल आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती षटकार आला आणि 5वा चेंडू डॉट आहे. फुल टॉस. स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये चेंडू जाईल. चेंडू सीमा पार. आणखीन एक चौकार येईल. 2 षटकांचा खेळ संपला आणि एकूण धावा आहेत त्या 27 धावा. हॅलो. विचोंबा संघाचे कर्णधार आणि वाकडी संघाचे कर्णधार दोन्ही कर्णधारांनी ती कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. टॉससाठी यायचं आहे. आपण आपल्याला दुसरा पुकार आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक वाकडी 40+, विचुंबे 40+. टॉस इथे होईल. मी टॉससाठी विनंती करेन आमचे सन्माननीय पाहुणे डॉक्टर गोपीनाथ पाटील, सर्व आमचे सन्माननीय पाहुणे. तर विजयदादा भालेकर यांना विनंती करतो आपण टॉस करून घ्या. बघा मनोहर डॉक्टर गोपीनाथ पाटील सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, सलग 3 विकेट. समीरदादा पाटील यांच्याकडून 1000 आहेत. बॅनर हिटसाठी 500 रुपये. 50 साठी स्पोर्ट्स सायकल, षटकार आणि विकेट. तर बॅनर हिटसाठी 500 रुपये. गोपीनाथ पाटील यांनी जर बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घेतली तर त्यांना 1500 रुपयाचं प्राइज आहे स्पेशली त्यांच्यासाठी. नितीनदादा जोशी यांच्याकडून जर डॉक्टर गोपीनाथ पाटील यांनी आईवा कॅच घेतला तर त्यांना सरप्राईज गिफ्ट. मैदानाकडे आपण जाऊया. 27 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटक संपलेत. जबरदस्त फलंदाजी राहिले. लहू भोईर बरसलेत. 9 मध्ये 22 धाव्यांचं योगदान आतापर्यंत मैदानावरती दिले. गोलंदाजीसाठी येथील संदीप 3रं षटक घेऊन थोडासा फास्ट क्रिकेट खेळायचं मी धरणा संघाला विनंती करेन. स्ट्राईक रेंजला सुभाष ठाकूर. हा फटका सुरेख आहे. मागे क्षेत्ररक्षक तैनात. संधी बनेल आणि इथे धक्का क्रमांक 2. सुभाष ठाकूर जातील माघारी. दुसऱ्या चेंडूवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र इथे गडी बाद होईल पडगे संघाचा. पडगे 40+ संघाचा. सुभाष ठाकूर जातील माघारी. धावा असताना 27. एकूण धावे ते 27. गोलंदाज तयार. हा सरळ बॅटचा फटका खेळलाय डाऊन द ग्राउंड. इथे क्षेत्ररक्षक होते मात्र आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. आणखीन एक येईल चौकार. नवीन फलंदाज आलेत गणेश म्हात्रे मैदानावरती आपण पाहतो आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळतात. इथे 4 धावा मिळतील. 4 धाव्याने संघ पोहोचला 31-31. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेली. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती इथे ऑब्जेक्शन आले.
तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील, आमच्या स्क्रीनवरती जॉईंट होतील. यस, अजित गवते चला ऑन फील्ड येतील अंपायर. 31 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या डावामध्ये वॉर्निंग असणारे संदीप गोलंदाजी करतात. तिसरे पंच त्यांच्यासाठी लागलेत. आपण पाहतोय मैदानावरती गणेश मात्रे स्ट्रायकर एंडला. मागच्या सामन्यामध्ये संधी मिळाली नाही, मात्र इथे संधीचं सोनं करतील का? हा फटका आडव्या बॅटनं, क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकदा इथे नक्की मिळेल. लहू भोईर यांचा प्रयत्न दुसरीचा आणि 2 धावा सुद्धा सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. या 2 धावेनं संघ पुढे सरकतोय. एकूण धावा त्या 33. 33 धावा बनल्या. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी या षटकामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ असताना इथे आपण पाहतोय लहू भोईर यांची वैयक्तिक खेळी पाहिली. 9 मध्ये 22 त्यांनी बनवल्यात आणि इथे 2 मध्ये 6 धाव्यांचं योगदान आहे. एकूण धावा ते 33. करंट रन रेट 13.20 च्या सरासरीनं धावा बनतायत. अशा पद्धतीने जर धावा बनल्या तर 49 पर्यंत पोहोचेल, मात्र त्याहून जास्त पाहिजेत पडगे संघाला. गणेश मात्रे यांचा हा फटका बॅटच्या मधोमध येतोय आणि चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडं. मिळतील 6 धावा. मोठा फटका षटकार. जबरदस्त फलंदाजी. आल्या आल्या प्रहार, आल्या आल्या हल्ले त्यांनी इथे सुरू केलेत आणि 1 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅट मधून आपण आतापर्यंत पाहिले. एकूण धावा धावसंख्या फलकावरती. हॅलो, वाकडी संघाचे कर्णधार, आपला शेवटचा पुकार असेल तर आपण यायचं इथं. एकोणचाळीस धावा धावसंख्या फलकावरती. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न मात्र अंगाशी येते. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. एकूण धावा आहेत त्या 39. 39. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पहिला सामना जिंकलाय मोहो 40+ आणि ही दुसरी लढत सुरू आहे दुसऱ्या फेरीतील. गोलंदाजीसाठी संदीप. उत्कृष्ट पक्वाज वादक रेवणजी भोपी रिटकर त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले. 3 षटकांची इथे समाप्ती झाली आणि 3 षटकामध्ये धावा बनल्या ते 39. 39. करतोय. संगीत प्रेमी, भजन प्रेमी आम्ही रेवण भोपी यांना पाहतो. आज बराच वेळ ते या स्पर्धेला एन्जॉय करतात असं आम्हाला वाटते. उद्या त्यांचा शेड्यूल फ्री असेल म्हणून या स्पर्धेला ते खूप एन्जॉय करतात. रेवण भोपी आपलं धन्यवाद. 3 षटकं संपली. 39. चला नेक्स्ट मॅच टॉस करायचे. वाकडी 40+ आणि विचुंबे 40+. एक रायगडचा बुलंद आवाज, गोड आवाज आणि एक धारदार आवाज या कॉमेंट्रीसाठी नक्कीच आपल्याला बक्षीस आलंय. रेवण भोपी एक उत्कृष्ट पक्वाज वादक यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. तरी खूप खूप बुवा आपलं धन्यवाद आहे. धन्यवाद रेवण भोपी साहेब, ज्यांचं नेहमी आम्हाला प्रेम मिळतं. मनापासून धन्यवाद. चला डॉक्टर गोपीनाथ पाटील यांनी जर झेल पकडला आयवा कॅच तर स्नेहकुंज आधारगृह नितीनजी जोशी साहेब यांच्याकडून 1000 रुपये आणि समीर दादांकडून 500. 3 षटकांची इथे समाप्ती झाली आणि 3 षटकामध्ये धावा बनल्या ते 39. शेवटचं षटक घेऊन येईल गोलंदाज बालाराम. जाऊया आपण मैदानावरती. स्ट्रायकर एंडला लहू भोईर अजूनही उभा आहे. 9 मध्ये 22 योगदान. 39 धावा धावसंख्या फलकावरती. बालाराम यांचा पहिला चेंडू मात्र आपटी बार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लहू भोईर यांचा फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. पहिला डाब आपण पाहते. फलंदाजी करत असताना पडगे 40+ संघ. निर्धाव चेंडूची सांगता झाली. बालाराम पुन्हा एकदा सज्ज होतील या षटकातील दुसरा चेंडू घेऊन. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. एक धाव इथे नक्कीच मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकला. एकूण धावा बनल्या त्या 40 धावा. 40+ हे सामने आहेत आणि धावा बनल्या ते 40. 2 गडी बाद असताना 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. किती धावा बनतील इथे मैदानावरती ही सुद्धा चर्चा आहे. धरणा 40+ संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी त्यांनी स्वीकारली. सुरुवात चांगली झाली नाही. प्रीतम पाटील लवकर बाद झाल्यानंतर डाव मात्र सांभाळला लहू भोईर यानं.
एकूण धावा आहेत त्या 40 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. गणेश म्हात्रे यांच्यासाठी हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभे आहेत. एक धाव तरी ते नक्की मिळेल. दुसरीसाठी प्रयत्न आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. 2 धाव्याने संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या 42 42 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धाव्यांपर्यंत मजल मारेल पडगे 40+ संघ. पूर्णपणे आशा अपेक्षा गणेश म्हात्रे यांच्यावरती धुरा, त्यांच्यावरती मदार. मैदानावरती आपण पाहते 42 42 आणि इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. चांगली गोलंदाजी बालाराम यांची राहिल्या आणि इथे आपण पाहते 4 चेंडूंचा खेळ संपलाय चौथ्या षटकातील आणि धावा आहेत त्या 42 धावा. पिसारवेकून इथं पिसारवेच्या मैदानातून न्यूज येते. नेरे संघाचा सामना सुरू झाला. नेरे विरुद्ध बामण डोंगरी सुपर 6 ची ती लढत आहे. एकूण धावा आहेत त्या 42 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे सज्ज होतील. पुन्हा एकदा बालाराम. निलेश भोईर येतील. जबरदस्त चेंडू. असं वाटलं की चेंडू वाईड जाईल मात्र इथे त्यांच्या पायांवरती चेंडू आदळला गेला. अशा पद्धतीची धाव नाही. स्ट्रोक ऑफर नव्हता. यस निश्चितच सँडी पालकर यांचं तीक्ष्ण लक्ष आहे. क्रिकेटमध्ये स्ट्रोक ऑफर होणं खूप गरजेचं असतं आणि तसं झालं नाही आणि इथे आपण पाहिले ही धाव मिळणार नाही. (42) 42 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. शेवटच्या चेंडूचा इथे खेळ बाकी आहे. पहिला डाव आपण पाहते. बालाराम सज्ज होतील निलेश भोईर यांच्यासाठी. हा फटका फिरून खेळण्याचा होता. मागे क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. आणि आजच्या रात्रीतील ही पहिली जोडी ठरल्या ज्यानं 3 धावा पूर्ण केल्यात आणि शैलेशदादा पाटील नेरे यांच्याकडून एनर्जी ड्रिंक रेड बुल या दोन्ही खेळाडूंसाठी. खेळाडू होते निलेश भोईर आणि एक चांगला गोड आवाज आपल्याला समाजमधून पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. त्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलंय मनोहरसाठी आणि सागरसाठी. संतोष जळे साहेब यांच्या वतीनं यांनी आपल्याला बक्षीस दिलं आहे, पुकारलंय. धन्यवाद साहेब. तरी दरम्यान आपला आता टॉस होतोय. विचुंबे विरुद्ध वाकडी दोन्ही असे ताकदवर संघ. वाकडी 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 विचुंबे बस वाकडी 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 वाकडी. तरी सन्माननीय विजयदादा भालेकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. पाहूया. आणि हा स्पर्धा नियम आहे. आपण तशीच आपला निर्णय कळवायचा आहे. पेंडिंग ठेवायचं नाही. धन्यवाद. तरी विचुंबे संघानं टॉस जिंकलेला आहे. तरी विचुंबे संघानं टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. आता आपण टॉस जिंकलाय तर आपला निर्णय काय असेल दादा? क्षेत्ररक्षण. तुमची आता यांच्याबरोबर पहिलीच मॅच मला वाटतं असेल तर तुमची रणनीती काय असेल या सामन्यासाठी? आमची रणनीती
काय नाही, असं गेम आहे तो, गेमच्या पुढे काही सांगू शकत नाही. तसं आमचं तरी आम्ही 25-40. हॅलो, नक्कीच तुम्हाला या आयोजनाबद्दल काय वाटतंय? हॅलो, हॅलो, तर ठीक आहे. तर नक्कीच मनोहर, जो धरणा 40+ संघ खेळतो आणि पिसारवायला जी स्पर्धा आहे तिथे धरणाचा जो रेग्युलर संघ आहे तो सुद्धा सुपर 3 मध्ये गेलाय, आम्हाला ही माहिती मिळते. आणि अनिकेत काळे जो ज्यांचा रेग्युलर संघाचा खेळाडू जो सिरीजच्या रेसमध्ये, त्यांच्या सहकार्याने आम्हाला खूप छान माहिती दिली. आज नेरे संघ सुद्धा तिथे खेळतोय आणि धरणा संघ रेग्युलर हा सुद्धा टॉप 3 मध्ये गेलाय. आणि आता नेरे बामणडोंगरी सामना महामुकाबला सुरू आहे. तर जाऊया आपण मैदानावरती. हॅलो, चला सामना सुरू करायचा आहे. चोवीस चेंडू आणि 46चा टार्गेट आहे. धरणा आणि त्यांच्या विरुद्ध खेळते पडगे संघ. चला थोडीशी घाई करायची. या सामन्यानंतर आपल्या लीग स्टेज मधील 2 सामने बॅलन्स आहेत. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील 1 सामना आणि तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा 1 सामना होईल. टोटल 4 सामने आपल्या बॅलन्स आहेत. घड्याळाकडे जर आपण नजर टाकली तर 12:14 झालेत. जाऊया आपण मैदानावरती. अशोक आणि संदीप येथील सलामीला आलेले 2 फलंदाज आहेत आणि निलेश येथील गोलंदाजीसाठी 24 चेंडू आणि 46 धाव्यांची इथे गरज आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहिला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना आपण पाहतोय 46 धाब्यांचा पल्ला पार करायचे आणि त्यासाठी मोठे फटके पाबरपेच्या षटकामध्ये आले पाहिजेत. इथे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी निलेश भोईर, स्ट्रायकरला अशोक खेळतायत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. दुसरा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला इथे धरणा 40+ संघाला पहिला गडी बाद.
मैदानाकडे आपण जाऊया. 2 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही धावसंख्येचं खातं उघडलं नाही. 46 धाव्यांचा पल्ला पार करायचे. नवीन फलंदाज येतील. इनॅट नंबर 3 महेंद्र खेळतायत मैदानावरती. 12:16 इथे आपण पाहते. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाजी ते सज्ज होतील पुन्हा एकदा. निलेश भोईर ओव्हर प्लेचं षटक आहे. हा चेंडू सुद्धा पाहिला. जबरदस्त गोलंदाजी. अजूनही कुठल्या प्रकारची धाव आली नाही. संकट अडचणी वाढत चालल्यात मैदानावरती. इथे आपण पाहते फलंदाजी करत असताना धरणा 40+ संघाच्या 3 चेंडूवरती अजूनही धावसंख्येचं खातं ओपन झाले नाही. मात्र या चेंडूवरती चांगली फिल्डिंग. यष्ट्यांच्या मागे पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल. एका धावेनं इथे संघाचं अकाउंट ओपन होईल. 1 गडी बाद 1 धावे. 46 धावा बनवायच्या सामन्यामध्ये. महेंद्र त्यांच्याकडे ती क्षमता आहे आणि त्यांना साथ देणारा फलंदाज संदीप यांना आपण पाहते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतील निलेश भोईर. या षटकातील 4था चेंडू घेऊन पहिलं षटक सूर्य मैदानावरती. गोलंदाज तयार आणि इथे दांडी गुल. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. यॉर्कर लाईन आणि तिथे कुठल्या या प्रश्नाचं उत्तर फलंदाज महेंद्र यांच्याकडे नव्हतं आणि धक्का क्रमांक 2 इथे धरणा 40+ संघाला. चार चेंडू मध्ये फक्त 1च धाव आले. 45 धाव्यांची अजूनही गरज आहे. उर्वरित 20 चेंडू शिल्लक आहेत. इथे आपण पाहते 2 गडी बाद झाले. बाद होणारे फलंदाज होते अशोक गेले माघारी आणि त्या पाठोपाठ महेंद्र यांचा सुद्धा विकेट इथे निलेश भोईर यांच्या नावावरती राहिला. इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकाचे खेळाडू सचिन यांना आपण पाहते. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज निलेश पुन्हा एकदा सज्ज. मोठे फटके पाहिजेत जर तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर इथे भागीदारी रचावी लागेल. मात्र तितकं सोपं नाही कारण पडगे संघाची ताकद त्यांची गोलंदाजी नेहमीच राहिल्या आणि इथे आपण पाहते पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपामध्ये 1 धावेल. संघाची धावसंख्या ती 2 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक मार्गस्थ होत असताना आपण पाहते गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतील निलेश. शेवटचा बॉल आहे. 2 धावा बनल्या. स्ट्रायकर एंडला पहिल्यांदा संदीप यांना पाहते. संघाचे प्रमुख खेळाडू ॲज अ ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती पोहोचले होते मात्र संधी मिळाली नाही. शेवटच्या चेंडूवरती संधी मिळाल्या आणि इथे मोठे फटके दाखवतील का ही सुद्धा चर्चा आहे. 46 धाव्यांचा पल्ला पार करायचा होता. लास्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव इथे सहज गतीने पूर्ण केली. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या तर टोटल 3 धावा. आता उर्वरित 18 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या. 2 गडी बाद झाले. आता उर्वरित 18 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज. या पुढची लढत असणारे वाकडे 40+ विरुद्ध विचुंबे 40+. नाणेफेक जिंकली होती. दोन्ही संघ क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण सज्ज राहायचे. गॅप मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक तैनात होता मात्र थोडीशी ढिसाल कामगिरी आपण पाहिली आणि चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे. मिळणार चौकार. सामना अजूनही संपलेला नाही. संदीप यांच्याकडे ती क्षमता आहे. 2 मध्ये 5 बनवल्यात. संघाची धावसंख्या ती 7. 17 चेंडू आणि 39 धाव्यांची अजूनही गरज आहे. मोठे फटके आले तर सामन्यामध्ये जिवंत राहील. इथे आपण पाहते फलंदाजी करत असताना धरणा संघ आणि संदीपनं ती सुरुवात केल्या. पहिल्या चेंडूवरती लहू भोईर यांच्या हा चौकार दाखवला. उर्वरित 5 चेंडू कशा पद्धतीने येतील
13.76 चा आस्किंग रन रेट आपण पाहते. 7 धावा बनल्यात राऊंड द विकेट. हा फटका गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात होता तिथपर्यंत, जोपर्यंत पोहोचेल क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी निघालेत. प्रयत्न सुरेख आहे आणि 3 धावा कंप्लीट. आणि पुन्हा एकदा रेडबुलचे मानकरी ठरतायत. इथे आपण जोडी पाहते सचिन आणि त्यांना साथ देणारे संदीप. पुन्हा एकदा याच सामन्यामध्ये अशा 2 जोड्या आपल्याला पाहायला मिळाल्या. एक होती लहू भोईर आणि गणेश म्हात्रे यांची जोडी होती. आणि त्यानंतर आपण पाहते सचिन आणि संदीप. 4 रेडबुल. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. शैलेश दादा पाटील नेरे त्यांची ती संकल्पना. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट ना. हा फटका मागे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव तर नक्की मिळेल, मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषे पलीकडे. आणखीन एक चौकार. धावा बनल्या 14. आता उर्वरित 15 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज. सामना कुठल्या क्षणाला फिरेल हे क्रिकेट आहे. इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली गेले बीमर साठी. नो बॉल कॉल. इथे फ्री हिटची संधी असेल. 5 धावा मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा आहेत त्या 15. आता उर्वरित 16 चेंडू 31 धाव्यांची गरज. सचिन यांनी सुद्धा आपली इथे हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न केलाय. 2 गडी बाद झाल्यानंतर सामन्यामध्ये परतताना 16 चेंडू आणि 31 धाव्यांची अजूनही गरज आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. लहू भोईर मैदानावरती थोडासा माग ठरत असताना फ्री हिट. फ्रीडचा हा बॉल आहे. 1 धाव तर मिळेल, मात्र चेंडू जाईल सीमा रेषे पार. चौकार षटकाराने सामना बदललाय. या 6 धावा मिळतील. एकूण धावा आहेत त्या 21. आता उर्वरित चेंडू 15 आणि 25 धाव्यांची गरज. 15-25 समीकरण. जबरदस्त फलंदाजी राहिले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत, मात्र या षटकामध्ये लहू भोईरनं 3 मध्ये 18 खर्च केलेत. आता 15 चेंडू आणि 25 समीकरण. सामना दोन्ही बाजूने खुला आहे, दोन्ही बाजूने ओपन आहे. पडगे की धरणा. सामना कोण जिंकणार, पुढच्या फेरीमध्ये कोण दाखल होणार. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. गॅप मध्ये चेंडू लँड होईल. 1 धाव मिळेल. दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. 14 चेंडू आणि 23 धाव्यांची अजूनही गरज. सामना दोन्ही संघांसाठी अजूनही संपला नाही. पडगे संघ वरचढ नाही की इथे आपण पाहतोय मैदानावरती कोण संघ जिंकेल, कोणता संघ पुढे जाईल. सचिन आणि संदीप ही जोडी मैदानावरती भागीदारीची गरज होती. मोक्याच्या क्षणी फटके आलेत आणि इथे 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. उर्वरित 14 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. 14-23 समीकरण. राऊंड द विकेट. लहू भोईर यांचा हा चेंडू सरळ बॅटनं. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळेल. दुसरीसाठी प्रयत्न, मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 खेळाडूच्या मध्ये चित्याच्या चपलाईनं या धावा चोरतायत मैदानावरती. आता 13 चेंडू उरलेत आणि 21 ची गरज आहे. तुम्हाला कोणत्याही क्षणी पाण्याची जर गरज भासली तर तुम्ही कोणत्याही क्षणी आवाज देऊ शकता. सर्व खेळाडूंना मी विनंती करेन, यस, पाणी घेऊन जायचंय.
हा चेंडू सुद्धा डाऊन द ग्राउंड खेळलेत, एक धाव तर मिळेल, मात्र इथे एकच धावेल. जीवाच्या आकांताने प्रयत्न सुरू झालेत. उर्वरित 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. चला पाणी घेऊन जायचं मैदानावरती. चला सामना सुरू करा. 12 चेंडू आणि 20 धाव्यांची अजूनही गरज आहे. बारा चेंडू आणि 20 धावा. आजच्या दिवसातील, आजच्या रात्रीतील खरं तर पहिल्या फेरीतील शेवटची लढत आहे. नेरे 40+ विरुद्ध नेवाली 40+. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. 12 मध्ये करायचे आहेत 20 धावा. चला फडके संघ सामना सुरू करा. बारा चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. गोलंदाजीसाठी येथील गोलंदाज संतोष. 12 चेंडू आणि 20 धावा. सामना कोण जिंकणार, पडगे की धरणा? 46 धाव्यांचा पल्ला पार करायचा होता. 12 वाजून 28 झाले. चला सामना स्पीडअप करायचंय, थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचंय. सागर मांडवकर आम्हाला जॉईंट आहेत सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. हा चेंडू आपण पाहिला, पहिला चेंडू येतोय निर्धाव. 11 चेंडू आणि 20 धावा. मोठे फटके पाहिजेत. सचिन खेळतायत 7 मध्ये 15, 3 मध्ये 8. संदीप यांचं योगदान आहे. तर गोलंदाजीसाठी येतील संतोष पुन्हा एकदा. 11 मध्ये 20 धावेची गरज. ओव्हर द विकेट ना हा चेंडू. सरळ बॅटला चेंडू खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धावेल. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 27-27 आहेत. 10 मध्ये 19 धावा अजूनही करायचे आहेत. मोठे फटके पाहिजेत या षटकामध्ये. म्हणजे तसं घडेल का? धरणा संघ वरचा ठरेल का की ते पडगे संघ इथे कमबॅक करेल? उर्वरित 10 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. 10 चेंडू आणि 19 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. ओव्हर द विकेट संतोष. हा चेंडू आपण पाहिला. एक धाव इथे सहज सोप्या पद्धतीने पूर्ण होईल. दुसरीसाठी प्रयत्न झाले, थोडासा फंबल आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण झाल्या. थोडासा क्रॅम्पचा इश्यू संदीप. थोडीशी दुखापत जाणवते, मात्र तरी सुद्धा संघ हितासाठी फलंदाजी सूर्य. 9 चेंडू उरलेत आणि 17 धाव्यांची अजूनही गरज. 9 चेंडू आणि 17 धावा. समीकरण होतं 12 चेंडू मध्ये 20. 3 मध्ये फक्त 3च धावा आल्यात. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस हा होता. एक धाव इथे सहज पूर्ण झाली. आता मात्र इथे फक्त मिळेल सिंगल. एका धावेने संघ पुढे सरकते. एकूण धावा त्या 30 झालेत. 30 धावा जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. एखादा मोठा फटका पाहिजे या उर्वरित 2 चेंडूवरती. मात्र संतोष यांची लाजवाब गोलंदाजी मैदानावरती सुरू झाल्या. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची कंपल्सरी गरज आहे. पडगे की धरणा, सामना कोण जिंकणार?
हा चेंडू आपण पाहिला, निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. इथे आपण पाहते जबरदस्त इथे गोलंदाजी राहिल्या, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊ दिला आणि इथे निर्धाव चेंडू. 7 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. संतोष इथे पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेट ना हा बॉल. इथे आपण पाहते चेंडू येईल निर्धाव. पहिल्या 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकामध्ये धावा बनल्या टोटल 30. आता उर्वरित 6 बॉल आहेत आणि 16 धाव्यांची गरज आहे. चला पडके संघ आपण जास्त एकत्र येऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवायचे. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. गोलंदाजीसाठी येतील सुभाष ठाकूर. सहा चेंडू आणि 16 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. जाऊया आपण मैदानावरती. सामना सुरेख सूर्य आणि इथे मागच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिल्या. जेव्हा सामना होता 12 मध्ये 20 ची गरज होती, फक्त 4 धाब्यांचं ते षटक राहिल्या. आता 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज जिंकण्यासाठी. 12:32 झालेत, अजूनही काही सामने बॅलन्स आहेत, टोटल 4. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. गोलंदाज सज्ज होतील. उर्वरित 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. सरळ बॅटनं क्षेत्ररक्षक उभा आहे आवाक्याच्या बाहेर. सामना संपला नाही, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 5 बॉल आणि 10 धाब्यांची गरज. 5 चेंडू आणि 10 धावा. दुखापतग्रस्त खेळाडू मैदानावरती झुंज देत असताना मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती सिंगल मिळत होती, सिंगल घेतली नाही. आता 5 चेंडू आणि 10 धावा. 6 मध्ये 17 धाव्यांचं योगदान आहे संदीप यांचा. धरणा 40+ ची स्पर्धा आम्हाला आठवू द्या, तिथे अर्धशतकीय खेळी साकारली होती आणि तब्बल 15,000 रुपये त्यांनी जिंकले होते. मात्र इथे संघाला जिंकवायचे. 5 मध्ये 10 ची गरज आहे. एका षटकाराने सामना खुला झालाय. आता उर्वरित 5 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. पाच चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. जर चेंडू सापडत नसेल तर नवीन चेंडू तुम्हाला वापरावा लागेल. यस, कारण स्पर्धेचा नियम आहे, आपण त्या चेंडूसाठी थांबू शकत नाही. चला चेंडू पुरवायचे. हॅलो, वाजीगावचा ऑलराऊंडर सन्मानित धनंजय जळे यांचं इथं आगमन झालंय, तरी त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. जळे साहेब, आपण यायचं व्यासपीठावर त्यांनी बसायचं आहे. धन्यवाद. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. पाच चेंडू आणि 10 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. सुभाष ठाकूर यांच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला झाला. संदीप खेळतायत. 6 मध्ये 17, 10 मध्ये 16चं सचिन यांचं योगदान. लवकर 2 गडी बाद झाल्या, मात्र तिथून पुढचा प्रवास आपण पाहिला. 5 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. जबरदस्त सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. मागचा सामना सुद्धा धरणा संघाचा आपण तसाच पाहिला. थोडेसे क्रॅम्प आले होते, मात्र मैदानावरती षटकाराने सामना बदललाय. फुलटॉस, मागे क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे सुटलेला झेल. मागात पडेल गणेश मात्रे त्या ठिकाणी होते. 10 मिळणार इथे फक्त सिंगल. एकच धाव्या इथे. उर्वरित 4 चेंडू आणि कंपल्सरी 9 धाव्यांची गरज. 4 चेंडू आणि 9 धावा. सुभाष ठाकूर थोड्याशा दबावाखाली. फुलटॉस चेंडू होता, तिथे गणेश मात्रे होते. थोडासा मुश्किल झेल होता, मात्र इथे आपण पाहिलं चेंडू अडवला गेला. झेल आता तो निसटला, मात्र फक्त मिळेल सिंगल.
4 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. जाऊया आपण मैदानावरती. 4 चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद. आता उर्वरित 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज येते 9 धाव्यांची गरज. उर्वरित 3 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. धरणा संघ संदीप यांना आपण पाहते नॉन स्ट्रायकर एंडला उभे आहेत. जिथे जेव्हा जेल सुटला तेव्हा एकच धाव आले आणि इथे आपण पाहते जबरदस्त इथे यष्टीरक्षणाची भूमिका साकारली आणि इथे लोअर फुलटॉस होता मात्र मोठा फटका कनेक्ट करू शकले नाहीत. तिथे खेळाडू होते सचिन आणि मात्र धावबाद ते झालेत आणि ते आपण पाहिले. नवीन फलंदाज येईल 3 मध्ये 9 कारचे. चला पडगे संघ आपण एकत्र येऊ नका. ज्या रिदम मध्ये सामना सुरू आहे 5 सामने अजूनही बॅलन्स आहेत. सकाळ होईल. आपल्याला प्रेमाची विनंती आपण एकत्र येऊ नका. 37 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. तीन चेंडू आणि 9 धाबा. नवीन फलंदाज येतील शंकर. ओव्हर द विकेट न सुभाष ठाकूर. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून गेला. पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. उर्वरित 3 चेंडू 8 धावा अजूनही बनवायच्या धरणा संघाला. धरणा की पडगे सामना कोण जिंकणार. 3 चेंडू 8 धाव्यांची गरज. हा फटका आपण पाहिला. 1 धाव तर नक्की मिळेल. दुसरीसाठी प्रयत्न असेल का. दुसरीसाठी निघालेत. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न असेल का मात्र नकार दिलाय. 2च धावा मिळतील. आता उर्वरित 2 चेंडू 6 धाव्यांची गरज. 2 चेंडू 6. शंकर स्ट्रायकर एंडला त्यांना आपण पाहते मोठे फटके पाहिजेत. इथे एका षटकाराची गरज आहे. 2 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. जबरदस्त रंगलेला हा सामना. 24 मध्ये 46 ची गरज होती. 12 मध्ये हव्या होत्या 20 धावा. आता उर्वरित 2 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 6 मध्ये 16 बनवायच्या होत्या. इथे समीकरण उरलंय. अंतिम 2 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. स्ट्रायकरला शंकर यांना आपण पाहतोय. सुभाष ठाकूर गोलंदाजी मध्ये. धरणा की पडगे. अंतिम 2 चेंडू आणि 6 धावा. सामना कोण जिंकणार. हा फटका आपण पाहिला. सरळ बॅटनं क्षेत्ररक्षक उभा आहे. लहू भोईर त्या ठिकाणी होते. षटकार अडवण्याचा फक्त प्रयत्न राहिला मात्र इथे धाव मिळेल. 1 धाव इथे निश्चित मिळेल. आता निश्चितच सुरक्षित आहे. इथे आम्ही सुरक्षित आहे. इथे आम्ही चेक केले. तर वाकडी 40+ संघाचे संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधा. जाऊया आपण मैदानावरती. शेवटचे 1 चेंडू आणि 5 धावा. जबरदस्त फटका सजवला होता. लहू बोरनं तो षटकार अडवलाय. सामना वाचवलाय. सामना अजूनही जिवंत ठेवलाय. शेवटचा 1 बॉल 5 धाव्यांची गरज. चौकारला तर सामना टाय होईल मात्र स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. वाकडी 40+ चे संघनायक यायचे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. आणि इथे मात्र सामना जिंकलाय पडगे 40+ न. कॉंग्रॅच्युलेशन्स. वेल प्लेड. तर या सामन्याचा सुपर हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच
खेळाडू ठरते ज्यानं 11 मध्ये 23 धावा कुठल्या खेळाडू ठरते लहू भोईर मॅन ऑफ द मॅच.